नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। मागच्या पिरियडमध्ये आपण बघितलं होतं तांबा जे होतं तांबा, त्याच्यानंतर सोने आणि चांदी यांच्या संदर्भात काय विधिवत चर्चा केलेली आहे। त्याच्यानंतर आजचा घटक जो आहे आपण बॉक्साईटच्या संदर्भात बघायचा आहे। तर त्याच्या अगोदर मी सर्व विद्यार्थी ज्यांनी कमेंटमध्ये आन्सर कळवलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांनी बरोबर आन्सर या ठिकाणी सांगितलेलं आहे। काही जणांनी शंका विचारलेल्या आहेत, त्या शंकांचं निरसन सुद्धा काय याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी करेन निश्चितच। तर सर्वांचे मनापासून आभार। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करू। बॉक्साईटच्या संदर्भात आपल्याला काय घटक बघायचा आहे। तर बॉक्साईट या घटकाच्या संदर्भात परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारे काय प्रश्न विचारले जातात, कोणते कोणते अतिमहत्त्वपूर्ण काय तथ्य आहेत याच्या संदर्भात, तर या सर्व गोष्टींवरती काय प्रकाश टाकत असताना सगळ्यात अगोदर आपल्याला बघायचं आहे बॉक्साईट म्हणजे काय, बॉक्साईट नेमकं काय आहे। तर बॉक्साईट हे एक खनिज नाही, जसं लोह खनिज बघितलं होतं आपण, त्याच्यानंतर मॅग्नीज हे एक खनिज बघितलं होतं, जसं की तांबा एक खनिज बघितलं होतं, सोनं असेल चांदी असेल, या सर्व खनिजांपासून त्यांच्या अयस्कांपासून त्यांचं काय निष्कर्षण केलं जातं आणि तो पर्याप्त जो खनिज धातू जो आहे तो प्राप्त केला जातो। मात्र बॉक्साईट हा एक अयस्क आहे, काय आहे अयस्क आहे, आणि बॉक्साईट या अयस्कापासून मिळवला जाणारा धातू कोणता असेल, तर बॉक्साईट या अयस्कापासून कोणता धातू मिळवला जातो, ॲल्युमिनियम हा धातू प्राप्त केला जातो, जो की Al असा पिरियडिक टेबलमध्ये काय रिप्रेझेंट केला जातो। जेव्हा विज्ञानाचा आपण अभ्यास करतो तेव्हा बघतो बॉक्साईट या अयस्कापासून ॲल्युमिनियम हा या ठिकाणी काय धातू मिळवला जातो। तर ॲल्युमिनियम हा एक अलोह धात्विक काय या ठिकाणी खनिज आहे। आता ॲल्युमिनियमच्या संदर्भात बघत असताना ॲल्युमिनियमच्या संदर्भात आपण जर चर्चा केली तर असं सांगता येईल की ॲल्युमिनियम का हा वेगवेगळ्या काय खनिजांपासून काय केला जातो, वेगवेगळ्या अयस्कांपासून ॲल्युमिनियम काय प्राप्त केला जातो। मात्र बॉक्साईट हा सर्वाधिक महत्त्वाचा अयस्क आहे कुणाचा, ॲल्युमिनियम या धातूचा। कारण बॉक्साईट या अयस्कामध्येच या खनिजामध्येच जवळपास 55 ते 65% एवढं ॲल्युमिनियमचं त्याच्यामध्ये प्रमाण असतं। आणि निष्कर्षण करत असताना कोणत्या प्रमाणात ॲल्युमिनियम प्राप्त करता येतो, किती काय प्रमाणात काय बॉक्साईट असतं त्यापासून किती प्रमाणात काय ॲल्युमिनियम हा धातू प्राप्त होतो, तो आपण नंतर बघू। पुढं काही पॉईंट झाल्याच्या नंतर मी तुम्हाला काय क्लिअर करेन या ठिकाणी। तर बॉक्साईट हा जो आहे तो जमिनीमध्ये एक मातीसारखा भूगर्भात मातीसारखा काय आहे, मातीसारखा चिकट पदार्थ असतो। तर अशा स्वरूपात आहे। तर तो बॉक्साईट जो आहे तो खनन करून मायनिंग करून काय मिळवला जातो, त्याच्यावरती काय निष्कर्षण करून प्रक्रिया करून इंडस्ट्रीजमध्ये काय केला जातो, त्यापासून ॲल्युमिनियम हा धातू प्राप्त केला जातो। आता ॲल्युमिनियम हा जो धातू आहे त्याचं अनन्य साधारण महत्त्व आहे। कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये ॲल्युमिनियमचा वापर केला जातो बघा, विमान असेल, त्याच्यानंतर वायुयान असेल, यांचे पार्ट्स तयार करण्यासाठी ॲल्युमिनियमचा खूप मोठ्या प्रमाणात काय उपयोग केला जातो। त्याच्यानंतर ॲटोमोबाईल सेक्टर जे आहे किंवा ॲटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये, त्याच्यानंतर भांडी बनवण्यासाठी, विजेच्या तारा बनवण्यासाठी सुद्धा काय ॲल्युमिनियमचा खूप मोठ्या प्रमाणात काय वापर केला जातो। आता लोह खनिजाचा काय शोध लागलेला होता, लोह खनिजापासून सुद्धा काय भांडी तयार केली जातात। त्याच्यानंतर काय काही ठिकाणी ॲटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काय त्या लोह पोलाद उद्योगामध्ये सुद्धा काय त्याचा वापर केला जातो, हे आपण बघितलेलं होतं। मग ॲल्युमिनियमची आवश्यकता का पडते, किंवा आपण लोह खनिजाचा वापर बघत असताना काय विमान किंवा वायुयानाचे पार्ट्स त्याच्यामध्ये काय ॲड केलेलं नव्हतं, किंवा विजेच्या तारांसाठी त्याचा उपयोग केला जातो असं नाही। विजेचे खांब तयार करण्यासाठी काय लोह खनिजाचा किंवा पोलादाचा वापर केला जातो, मात्र ॲल्युमिनियमचा वापर कशासाठी, विजेच्या तारा। तर या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये जर ॲल्युमिनियमचा उपयोग होतोय तर त्याचे काही महत्त्वपूर्ण असे गुणधर्म असतील ज्यांच्यामुळे असं केलं जातं। बघा ॲल्युमिनियममध्ये असणारे गुणधर्म कोणते कोणते आहेत, विज्ञानाचा अभ्यास ज्यावेळेस करतो तर त्यामध्ये सुद्धा काय आपल्याला हे घटक काय परत रिपीट होणार, तुम्हाला काय आता जर समजलं तर तेव्हा परत सब्जेक्ट चेंज करून काय स्टडी करत असताना त्या ठिकाणी बघण्याची आवश्यकता पडणार नाही। बघा ॲल्युमिनियम जो आहे, ॲल्युमिनियममध्ये काय सर्वाधिक काय उत्तम असलेला गुणधर्म कोणता आहे, धातुवर्धनीयता। कोणती, धातुवर्धनीयता, ज्याला की काय म्हणतो आपण मेलॅबिलिटी प्रॉपर्टी म्हणतो। मेलॅबिलिटी प्रॉपर्टी असते, अगदी म्हणजे अगदी पातळ अशी काय शीट
किंवा त्याला काय म्हणू शकतो आपण पत्रा तयार करता येतो त्यापासून. अगदी काय एकदम पातळ अशी काय शीट तयार करते. प्रत्येक धातूपासूनच असे एकदम अगदी बारीक आणि पातळ असे काय शीट्स तयार करता येतात असे नाही. तर त्या काय काही धातू आहेत ते ज्यांना काय अशा पद्धतीने पातळ शीट तयार करण्याचा जर प्रयत्न केला तर ते एकमेकांपासून काय विलग होऊ शकतात. वर्धनीयतेची प्रॉपर्टी त्यांच्यामध्ये काय कमी असल्यामुळे असं होतं. तर ॲल्युमिनियम मध्ये हा जो धातू वर्धनीयतेचा गुणधर्म आहे तो सर्वाधिक आहे. याच्यापेक्षा सुद्धा जास्त आहे सोन्यामध्ये आहे, चांदीमध्ये आहे. मात्र त्याला व्यावहारिक उपयोगामध्ये घेता येत नाही आपल्याला विजेचा तारा बनवण्यासाठी. जर समजा दोन खांबाच्या दरम्यान काय सोन्याची तार जर आपण टाकली किंवा काय सोन्यापासून जर विजेची तार बनवली तर मात्र काय लोक दुसऱ्या दिवशी काय लाईट सुद्धा राहणार नाही आणि विजेची तार सुद्धा त्या ठिकाणी राहणार नाही. तर अगदीशय बहुमूल्य असं ते धातू असल्यामुळे त्याचा उपयोग या ठिकाणी करता येत नाही. या ठिकाणी कशाचा उपयोग करता येईल आपल्याला ॲल्युमिनियमचा. त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी कोणती आपल्याला सांगता येईल या ठिकाणी बघा. ॲल्युमिनियम हा लवचिकता असलेला धातू आहे ज्याला की काय म्हणता येतं आपल्याला काय डक्टाईल प्रॉपर्टी याच्यामध्ये आहे. म्हणजेच काय अगदी लवचिक तो आहे, खूप लवचिक. म्हणजे काय त्याच्या गुणधर्माचा उपयोग करूनच बघा एकतर तो काय वर्धनीय आहे, लवचिक धातू आहे. त्याच्यानंतर हा लोह खनिजा इतकंच लोह पोलादा इतकंच काय मजबूत सुद्धा धातू आहे आणि वजनाने हलका सुद्धा आहे. लोह खनिजा इतकं जास्त त्याचं वजन असत नाही. म्हणजे 4 प्रॉपर्टीज आपण बघितल्या. कुठल्या कुठल्या? एक वर्धनीयता, दुसरी लवचिकता, त्याच्यानंतर तिसरं मजबूती आणि चौथं काय हलका असल्याच्या कारणानंच या धातूचा उपयोग कशासाठी विमान आणि वायुयान जे हवेमध्ये उडणारे या ठिकाणी काय यंत्र आहेत तर या यंत्रांच्या काय पार्ट्सच्या निर्मितीमध्ये ॲल्युमिनियमचा उपयोग केला जातो. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो. मी थोडक्यात एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन की का बरं केला जातो या ठिकाणी किंवा कोणत्या कोणत्या धातूंचा उपयोग कोणत्या कोणत्या काय म्हणजे पार्ट्समध्ये केला जातो. भांडी बनवण्यासाठी सुद्धा काय या ठिकाणी ॲल्युमिनियमच्या काय धातूचा उपयोग केला जातो. कशामुळे केला जात असेल बघा. समजा एखादी ॲल्युमिनियमची आपण छडी घेतली आणि त्याला एका टोकाकडून काय उष्णता दिली किंवा एखाद्या मेणबत्तीवरून आपण ती पकडली तर लगेचच काय ती जी काय धातूची छडी आहे ॲल्युमिनियमची त्याच्या दुसऱ्या टोकाला आपण पकडलेला आपल्याला लगेचच तो रॉड जो आहे तो गरम व्हायला लागलेला काय दिसतो. यालाच काय म्हणता येईल गुड कंडक्टर ऑफ हीट असं म्हणता येतं. काय म्हणता येतं याला गुड कंडक्टर ऑफ हीट. आणि त्याचबरोबर ॲल्युमिनियम हा गुड कंडक्टर ऑफ काय इलेक्ट्रिसिटी सुद्धा आहे. म्हणजेच काय तो विद्युत सुवाहक सुद्धा चांगला आहे आणि उष्णतेचा सुवाहक सुद्धा काय चांगल्या पद्धतीने आहे. म्हणून उष्णतेचा सुवाहक असल्यामुळे त्याच्यापासून भांडी तयार केली जाते आणि विद्युत सुवाहकतेचा गुणधर्म त्याच्यामध्ये खूप चांगले असल्यामुळे विजेच्या तारा सुद्धा त्या ठिकाणी वापरली जातात. मात्र हे सुद्धा लक्षात ठेवायचं ज्या ठिकाणी क्वालिटी प्रोडक्ट्स असतात त्या ठिकाणी काय कॉपरचाच वापर केला जातोय, ॲल्युमिनियमचा वापर केला जात नाही. मात्र अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट्समध्ये ज्या ज्या ठिकाणी काय कॉपरचे वायर्स वापरणं शक्य नाही त्या ठिकाणी ते काम कोणी केलेलं आहे ॲल्युमिनियमने पूर्ण केलेलं आहे. म्हणजे विजेच्या तारा ज्या असतात म्हणजे बघा म्हणजे क्वालिटी प्रोडक्ट्स म्हणजे कुठले कुठले असतील. आता समजा मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं कॉपरबद्दल बघत असताना मोटार असेल, डायनामो असेल, त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर असतील मोठे मोठे. तर यांच्यामध्ये हे क्वालिटी प्रोडक्ट्स आहेत. यांच्यामध्ये कशाचा वापर केला जातो या ठिकाणी तांबे या धातूचा वापर केला जातो, कॉपरचा वापर केला जातो कारण क्वालिटी प्रोडक्ट्स असतात. मात्र अल्टरनेटिव्ह म्हणून समजा आता 2 ट्रान्सफॉर्मर्स आहेत. एका ट्रान्सफॉर्मर पासून दुसऱ्या ट्रान्सफॉर्मर पर्यंत काय वीज वाहून नेण्यासाठी या ठिकाणी जे विजेच्या तारा वापरल्या जातात त्या तारा मात्र कशाच्या असतात ॲल्युमिनियमच्या असतात. आता बघा एकतर तांबं जे आहे तर ते भारतामध्ये काय एकूण जगाच्या किती 1% उपलब्ध आहे. त्याची किंमत सुद्धा काय जास्त आहे, उपलब्धता कमी आहे. आणि अशा प्रकारचे काय महागड्या तारा जर आपण 2 खांबांच्या दरम्यान काय वापरू लागलो तर लोक काय करतील तांब्याच्या तारा तर ठेवणार नाहीत, खांब सुद्धा ठेवणार नाहीत. तर त्याची किंमत जर जास्त असेल तर ॲल्युमिनियमच्या तारांची किंमत त्याच्यापेक्षा खूपच कमी आहे. त्याच्यामुळे काय असे उपद्व्याप काय लोक करणार नाहीत काय कमी किमतीच्या वस्तूसाठी. येतं लक्षात. तर गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात येत असतील की कॉपरचे वायर पर्टिक्युलर ठिकाणी आणि ॲल्युमिनियमचे वायर्स पर्टिक्युलर ठिकाणी वापरण्याच्या पाठीमागचे रिझन्स काय असतील. तर अशा पद्धतीने हे सर्व काय ॲल्युमिनियमचे काय उपयोग आहेत. बघा मी सांगितलं होतं डायनामो कशाला म्हणतात. डायनामो हा जो आहे तो डायनामो यांत्रिक ऊर्जेला विद्युत ऊर्जेमध्ये काय रूपांतरित करणारी जी काही मशीन आहे त्याला काय म्हणतो आपण डायनामो म्हणतो.
येतं लक्षात, गाड्यांमध्ये बसवलेली असते. याच्यामुळे काय इलेक्ट्रिसिटी काय प्रोड्यूस केली जाते किंवा डायनामो जे संयंत्र असतात धरणावरती बसवलेले वीज तयार करणारे जे काय औष्णिक विद्युत केंद्र असतात, जलविद्युत केंद्र असतात, त्या प्रत्येक ठिकाणी काय डायनामो बसवलेला असतो. त्या ठिकाणी यांत्रिक ऊर्जा जी आहे त्या यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये केलं जातं. आणि काही ठिकाणी विद्युत ऊर्जेचा वापर करून काही यांत्रिक ऊर्जा काय तयार करावी लागते. म्हणजे काय, जसं लाकूड कटाईच्या मशिनी ज्या असतात, विद्युत ऊर्जा त्या ठिकाणी येते आणि त्याच्यापासून काय आपल्याला व्हील फिरून काय लाकूड काय कापावे लागत असतील किंवा बऱ्याच काय मोटर्स काय चालवावे लागतात. अशा प्रत्येक ठिकाणी म्हणजे काय विद्युत ऊर्जेचा काय वापर करून आपण काय फॅन चालवतो, तर असे वेगळे काय मोटर चालवतो, कूलर चालवतो. तर अशा प्रत्येक ठिकाणी विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये करणारे जे काही साधन असतात त्यांना काय म्हणतो आपण, मोटार म्हणतो. तर अशा डायनामो, मोटार आणि ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये जे वायरचे बंडल असतात ते कोणते असतात, कॉपरचे असतात. त्याची गुणवत्ता चांगली असते, सुवाहक चांगले असतात, म्हणून क्वालिटी प्रोडक्ट्समध्ये कशाचा, कॉपरचा वापर केलेला असतो. समजा एखादी टू व्हीलर असेल, मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी काय लोह खनिज, ॲल्युमिनियम आणि कॉपरच्या संदर्भात. समजा अशा पद्धतीनं काय टू व्हीलर आहे एक, ओके, हे अशा पद्धतीने आपण काय थोडंसं बघतो. गाडीचा हा जो शाफ्ट म्हणजे काय पूर्ण चीसी असते ना, म्हणजे एक प्रकार काय ढाचा जो असतो तो कशापासून बनवलेला असतो, तो ॲल्युमिनियम पासून बनवता येईल. मात्र तेवढ्या मोठ्या प्रमाणात ॲल्युमिनियम जर काय आपण खर्चला तर गाडीची किंमत काय विनाकारण त्या ठिकाणी वाढते किंवा महाग बनते. म्हणून हे जे काय मोठे मोठे काय पार्ट्स असतात ते काय लोखंडापासून बनवलेले असतात, पोलादापासून बनवलेले असतात. यांच्यामध्ये बसवले गेलेले या ठिकाणी जे इंजिन असतील, या ठिकाणी प्रत्येक इंजिनचे काय छोटे छोटे कार्बोरेटर असेल, या ठिकाणी काय वेगळे पार्ट्स असतात. हे जे आहेत ते कधी बघायचे सफेद रंगाचे दिसतात, म्हणजे काय ॲल्युमिनियम पासून काय बनवलेले असतात. आणि ज्यावेळेस काय आपण इंजिन स्टार्ट करतो त्याच्यामध्ये याच्यामध्ये ना गिअरचे जे शाफ्ट असतात ते फिरायला लागतात, व्हील्सचे असतात. तर हे जे या ठिकाणी काय गिअर्स आहेत तर यांच्यामध्ये कॉपरची वायर वापरलेली असते, येतं लक्षात. तर अशा पर्टिक्युलर ठिकाणी ज्याने संपूर्ण इंजिन सुद्धा काय जर समजा काय लोखंडाचं बनवलं असतं तर गाडी काय हेवी वेट बनली असते, येतं लक्षात. गाडीचं वजन जास्त वाढलं असतं, त्याच्यामुळे काय मायलेज कमी झालं असतं, येतं लक्षात. आणि याच्यामध्ये काय आता चांगल्या पद्धतीने काय रूपांतर जे आहे काय यांत्रिक ऊर्जेचं काय विद्युत ऊर्जेमध्ये किंवा विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये काय होण्यासाठी अशा दोन्ही प्रॉपर्टीचा उपयोग काय जे टू व्हीलर्स असतील किंवा फोर व्हीलर्स असतील त्यांच्यामध्ये केलेला असतो. तर त्यासाठी या ठिकाणी काय मशीन चांगल्या रीतीने आणि काय खूप दीर्घ कालावधीसाठी काय काम करण्यासाठी त्या ठिकाणी चांगल्या उत्तम प्रकारच्याच काय धातूंचा उपयोग करावा लागतो. म्हणून जे इंजिन असतं इंजिनच्या आतमध्ये कॉपरची वायर वापरलेली असते. इंजिन जे आहे एकतर काय लोह पोलादापासून किंवा ॲल्युमिनियम पासून तयार केलेलं असतं. अशा पद्धतीने काय हे पर्टिक्युलर ठिकाणी त्या धातूंच्या गुणधर्मानुसार त्यांचा उपयोग कोणत्या ठिकाणी काय करण्यात यावा या सर्व गोष्टी काय ठरवण्यात आलेल्या आहेत. म्हणून विमानासारखे वायुयानासारखे जे या ठिकाणी साधन आहेत त्यांचे पार्ट्स तयार करण्यासाठी ॲल्युमिनियमचा वापर केला जातो. बघा ॲल्युमिनियम धातू जो आहे तो आता भारतामध्ये कोणत्या प्रकारच्या खडकांमध्ये आढळेल, कडप्पा प्रकारच्या, धारवाड प्रकारच्या, आग्नेयजन्य प्रकारच्या, तर कोणता प्रकार असेल. बघा टर्शरी लॅटराइट प्रकारचे जे खडक आहेत या खडकांमध्ये हा जो काय अयस्क आहे तो आढळतो आणि त्याच अयस्कापासून काय ॲल्युमिनियम हा काय धातू प्राप्त केला जातो. आता बॉक्साईट पासून डायरेक्टली काय ॲल्युमिनियम प्राप्त केला जात नाही, त्यांच्यामध्ये सुद्धा काय एक घटक आहे, एक प्रोडक्ट आहे. आपण बघू या ठिकाणी. बघा कोणत्या टर्शरी लॅटराइट प्रकारच्या खडकात ॲल्युमिनियम हा धातू बॉक्साईट हा काय आयस जो आहे तो प्राप्त केला जातो. आणि हा कसा पदार्थ आहे म्हणून सांगितलं होता, हा चिकट मातीसारखा पदार्थ आहे ज्याच्यामध्ये 55 ते 65% एवढं काय असतं ॲल्युमिनियम असतं. आणि बॉक्साईट पासून थेटपणे ॲल्युमिनियम प्राप्त न करता बॉक्साईट वरती ज्यावेळेस आपण काय प्रक्रिया करतो तर बॉक्साईट पासून मिळवलं जातं ॲल्युमिना हा घटक मिळवला जातो. आणि या ॲल्युमिनापासून ॲल्युमिनियम हा धातू काय शेवटी प्राप्त होतो. एक प्रपोर्शन जर तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न केला तर समजा 6 टन एवढं बॉक्साईट काय केलेलं आहे आपण कारखान्यामध्ये दिलेलं आहे आणि आपण त्याला सांगितलं की याच्यापासून ॲल्युमिनियम हा धातू काय तयार करून द्या. तर 6 टन बॉक्साईट पासून आपल्याला 2 टन इतकं काय ॲल्युमिनियम प्राप्त होतं आणि ॲल्युमिना प्राप्त होतो. आणि 2 टन ॲल्युमिनावरती प्रक्रिया केल्याच्या नंतर 1 टन इतकं काय ॲल्युमिनियम धातू
तयार होतो. म्हणजे हा प्रपोर्शन आहे 6:1. 1 टन जर ॲल्युमिनियम आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी किती 6 टन एवढं बॉक्साईट आपल्याला काय करावं लागतं, वापरावं लागतं. हे त्याच्यामधलं काय प्रपोर्शन आहे. हे फॉर मोर इन्फॉर्मेशन म्हणून आहे. परीक्षेमध्ये असा कधी प्रश्न विचारलेला नाही. एक क्युरियोसिटी आपली बनवून राहते आणि आपण ज्या धातूबद्दल अभ्यास करतो त्याच्याबद्दल इन जनरल थोडीशी खास माहिती आपल्या जो असणं कधी काय आवश्यक असतं. तर प्रत्येक गोष्ट परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच नाही तर काही गोष्टी आपल्याला काय बेसिक आहेत म्हणून सुद्धा काय माहिती असावं लागतं. बाकीच्या सर्व घटक तर आपण काय परीक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी काय बघितलेल्या आहेत. ओके, तर आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे बॉक्साईटचे भारतातील जे क्षेत्र आहेत, भारतामधील त्यांचे जे वितरण आहे तर ते वितरण बघायचं या ठिकाणी. आता वितरण बघत असताना 2 दृष्टिकोनातून आपण विचार करतो. एक बॉक्साईटचे भांडार भारतामध्ये कुठे कुठे आहेत, सर्वाधिक भांडार पहिला, दुसरा, तिसरा राज्य कोणतं आहे आणि बॉक्साईटचं उत्पादन कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये होतं. बॉक्साईटचे भांडार असणे आणि त्याचं उत्पादन होणं हे 2 वेगळे घटक आहेत म्हणून या ठिकाणी काय राज्यांचा क्रम काय बदलू शकतो. एक लक्षात ठेवा, बॉक्साईटचे भांडार असतील किंवा उत्पादन असतील या दोन्ही काय बाबींचा विचार केल्यास ओरिसा राज्य काय प्रथम आहे. ओके, तर या ठिकाणी बघू आणि ओरिसामधल्या काय खाणी कोणत्या कोणत्या आहेत, प्रदेश कोणते कोणते आहेत हे सुद्धा आपण काय बघू. तर हेडिंग टाकायचे या ठिकाणी काय बॉक्साईटचे क्षेत्र. आता बॉक्साईटच्या संदर्भात जास्त खोलमध्ये बसत जाण्याची आवश्यकता नाही. आपल्याला क्षेत्र बघायचे आहेत आणि राज्य बघायचे आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त काय इतर कुठल्या गोष्टी जास्त बघायच्या नाहीत. बघा, पहिल्यांदा आपण या ठिकाणी बघू भांडार कुठं कुठं आहेत आणि उत्पादन कोठे कोठे घेतलं जातं. अगोदर ही गोष्ट क्लिअर करू, त्याच्यानंतर काय बाकीच्या पुढच्या गोष्टी मी तुम्हाला काय सांगेन. बघा, भांडार बघत असताना सर्वाधिक भांडार कोणत्या राज्यामध्ये आहेत, ओरिसा या राज्यामध्ये आहेत. दुसरा क्रमांक कोणाचा लागतो या ठिकाणी, आंध्र प्रदेशचा लागतो आणि तिसरा क्रमांक जो आहे या ठिकाणी गुजरातचा आहे. ओके, तर आणि उत्पादनाच्या बाबतीत बघा, भांडार जे आहेत बॉक्साईटचे जे साठे आहेत ते ओरिसामध्ये काय सर्वात जास्त आहेत, त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये आहेत आणि त्याच्यानंतर गुजरातमध्ये आहेत. म्हणजे एक प्रकारे असं म्हणता येईल हा ओरिसा आणि आंध्र प्रदेश हा जो किनारी भाग आहे इथून स्टार्ट होतो ओरिसा आणि इथून इथपर्यंत काय आंध्र प्रदेश. तर हा टर्शरी लॅटराईट प्रकारचे खडक जे आहेत त्यांचा विस्तार जो आहे तो पूर्व घाटाच्या काय पूर्व दिशेला म्हणजे या किनारी भागांमध्ये झालेला आहे असं म्हणता येईल आणि सर्व खाणी याच प्रदेशामध्ये आहेत. बाकी गुजरातमध्ये सुद्धा काय खाणी आहेत. तर उत्पादनाचा विचार करता प्रथम अग्रेसर राज्य कोणतं आहे, ओरिसा हाच आहे. ओरिसा हाच राज्य आहे. दुसरा या ठिकाणी काय आंध्र प्रदेश नाही. दुसरा क्रमांक कोणाचा लागतो उत्पादनाच्या बाबतीत गुजरातचा आणि तिसरा क्रमांक जो आहे तो सुद्धा आंध्र प्रदेशचा लागत नाही. या ठिकाणी झारखंड राज्याचा काय तिसरा क्रमांक आहे. उत्पादनाच्या बाबतीत विचार करायचा, भांडार तर आंध्र प्रदेशमध्ये आहेत मात्र आंध्र प्रदेशचा नंबर कितवा क्रमांक आहे, 4था क्रमांक आहे. आपल्याला फक्त पहिले 3 लक्षात ठेवायचे. आता या हे क्षेत्रीय वितरण बघत असताना आपल्याला आता भांडारांच्या स्वरूपात नाही, उत्पादन ज्या उत्पादन महत्वाचं आहे, भांडार असणं महत्वाचं नाही. हा, तर काय तुम्ही त्या ठिकाणी मायनिंग करून जर त्या खनिजाचं काय उत्पादन घेत असाल तरच त्याचं महत्त्व त्या प्रदेशामध्ये अधिक असेल ना. म्हणजे आता बॉक्साईटचं महत्त्व सर्वाधिक जास्त कुठं असेल, ओरिसामध्ये असेल, त्याच्यानंतर गुजरातमध्ये. याच पद्धतीने आपल्याला याच सिक्वेन्समध्ये काय करायचे, क्षेत्र बघायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा क्षेत्र बघत असताना पहिलं राज्य कोणतं असेल या ठिकाणी ओरिसा. तर ओरिसा या राज्यामध्ये कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये बॉक्साईटच्या खाणी आहेत बस एवढंच आपल्याला काय बघायचं, फक्त क्षेत्र बघायचे. त्याच्यानंतर काय बॉक्साईट आपलं काय कंप्लीट होईल. बघा क्षेत्र कोणते कोणते ओरिसामधले क्षेत्र आहेत. पहिला या ठिकाणी आपल्याला येत आहे कोरापूर, दुसरं कालाहांडी जे महत्त्वपूर्ण आहेत तेवढेच मी लिहून देतो या ठिकाणी. तिसरं बेलागीर हे क्षेत्र आहे आणि चौथा आणखीन एक आहे पंचमताली हे क्षेत्र आहे. तर या 4 क्षेत्रामध्ये काय बॉक्साईटच्या खाणी आहेत कुठं, ओरिसामध्ये. आणि ओरिसा हा काय अग्रेसर राज्य आहे. दुसरा राज्य जो आहे उत्पादनाच्या बाबतीत आपण सांगितलेला कोणता होता, गुजरात. तर गुजरात राज्यामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी, आता हे सर्व क्षेत्र आपल्याला माहिती आहेत, नकाशावरती काय दाखवायला कधी सांगणार नाही. हां, एक प्रकारे आपल्याला माहिती आहे कालाहांडी कुठं आहे, बेलागीर कुठं आहे, पंचमताली कुठं आहे. या ठिकाणी नकाशा तुमच्या समोर ठेवला आहे, नकाशामध्ये तुम्ही सुद्धा काय या ठिकाणी दाखवू शकता. गुजरातमध्ये बघा या ठिकाणी पहिला आहे भावनगर, अतिशय प्रसिद्ध अशी काय सिटी आहे. दुसरा आहे या ठिकाणी जामनगर. तिसरं जुनागढ आणि हा कच्छचा जो क्षेत्र आहे, कच्छ जो जिल्हा आहे, तर हा कच्छ प्रदेशामध्ये सुद्धा काय बॉक्साईटच्या खाणी आहेत. गुजरात नंतर तिसरा आहे आपण इकडे लिहू, या ठिकाणी जागा आहे याचा सुद्धा वापर करू. बघा गुजरातचा नंतर तिसरा कोणता बघितला आपण, झारखंड. झारखंडमध्ये आपण काय पलामू डिस्ट्रिक्ट बघितलं होतं. ओके, तिसरा आहे कोणता झारखंड.
बघा तिसरा, झारखंडमध्ये पलामू डिस्ट्रिक्ट जो होता, पलामू डिस्ट्रिक्टमध्ये एक खाण आहे, पलामू डिस्ट्रिक्टमध्ये या ठिकाणी एक खाण आहे, कोणता? लोहारदगा. या ठिकाणी काय महत्त्वपूर्ण खाणी आहेत, या ठिकाणी सुद्धा काय बॉक्साईटचं उत्पादन घेतलं जातं. आणि यांच्या व्यतिरिक्त हे तर काय 3 झाले प्रदेश, यांच्या व्यतिरिक्त इतर काही प्रदेशांमध्ये सुद्धा काय बॉक्साईटच्या खाणी आहेत जिथं प्रश्न विचारला गेलेला आहे, तर त्यासुद्धा खाणी आपण लिहून घेऊ. बॉक्साईटला या ठिकाणी काय आज संपवून टाकू आपण. छत्तीसगडमध्ये बालाघाट, त्याच्यानंतर बिलासपूर, आणखीन एक क्षेत्र आहे अमरकंटक हा प्रदेश येतो मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या काय बॉर्डर जवळ. त्याचा विस्तार काय दोनही राज्यांमध्ये आहे. छत्तीसगडमधील अमरकंटक जो प्रदेश आहे तर त्या प्रदेशामध्ये बॉक्साईटच्या खाणी आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक प्रदेश आहे, महाराष्ट्र. बघा महाराष्ट्रामधला प्रदेश कोणता आहे, या ठिकाणी रत्नागिरी. मी सांगतो याच्याबद्दल ॲडिशनल पॉईंट आणखीन काय काय आहेत. रत्नागिरी. त्याच्यानंतर आणखीन एक राज्य आहे या ठिकाणी कोणतं, तमिळनाडूमधलं एक प्रसिद्ध, तर ऐकलेलेच आहेत हे आपल्या काय परत काय झालेलेच काय प्रदेश आहेत. तर तमिळनाडूमध्ये कोणता आहे या ठिकाणी, सलेम. एक क्षेत्र आपण बघितलं होतं मध्य प्रदेशमधला बालाघाट, आणि हा काय छत्तीसगड. मध्य प्रदेशच्या नंतर त्याचा विस्तार कुठपर्यंत झालेला आहे, छत्तीसगडपर्यंत झालेला आहे. म्हणून बालाघाट क्षेत्र हा मध्य प्रदेशमध्ये सुद्धा असू शकेल आणि छत्तीसगडमध्ये सुद्धा काय असू शकेल. याच बालाघाट क्षेत्रामध्ये काय मॅग्नीजचं उत्पादन होतं असं आपण बघितलेलं होतं. ओके. त्याच्यानंतर काय जे कॉपर आहे, कॉपरचं सुद्धा उत्पादन त्या ठिकाणी काय होतं म्हणून सांगितलं होतं. मॅग्नीजचं उत्पादन MOIL मार्फत केलं जातं. लॉंग फॉर्म सांगायचं मी सांगितलेलं आहे. तर कॉपरच्या उत्पादनाच्या संदर्भात काय जो या ठिकाणी बालाघाटमधील क्षेत्र होता, तर त्या ठिकाणी HCl पैकी एक युनिट होती, HCl पैकी एक युनिट आपण बघितलेली होती. तर कोणती होती ती सांगायचं आहे. 4 युनिट एकूण सांगितलेल्या होत्या. त्या 4 युनिटपैकी कॉपर लिमिटेड एक कंपनी कुठं बालाघाटमध्ये स्थित आहे असं सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर महाराष्ट्रामधील जे रत्नागिरी आहे, रत्नागिरीमध्ये काय आयरन सुद्धा आढळतं, आयरन सोबतच मॅग्नीज सुद्धा आढळतं. त्याच्यानंतर मॅग्नीज सोबत आपण दुसरं काय कॉपर सुद्धा आढळतो म्हणून बघितलेलं होतं. आणि आता काय हा बॉक्साईट सुद्धा या ठिकाणी आढळतो. आणि सलम क्षेत्र जो आहे त्या ठिकाणी मॅग्नेटाईट प्रकारचं लोह आढळतं हे बघितलंय. मॅग्नीज सुद्धा आढळतं त्या संदर्भात. म्हणजे सलम या क्षेत्रामध्ये काय प्रत्येक धातू आतापर्यंत बघितलेला काय आढळतो, अशा पद्धतीने काय पॉईंट बघितलेले. तर एवढे सगळे काय डिटेल्स आहेत बॉक्साईटच्या संदर्भात, एवढे पुरेसे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय इथंच थांबू, या ठिकाणी विश्रांती घेऊ, सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे. याच्यानंतर काय इतर 2 लहान धातू आहेत 10 ते 15 मिनिटांमध्ये काय कव्हर होतील, ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय कव्हर करू. तोपर्यंत विश्रांती घेऊ, परत एकदा काय अशाच दर्जेदार व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.